आरसीबीच्या संघानं चेपॉकचं चक्रव्यूह अखेर 17 वर्षांनी भेदलं. चेन्नई सुपर किंगवर मिळवला ऐतिहासिक विजय. बंगळुरू संघाने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हा विजय मिळवलाय. तब्बल 6155 दिवसानंतर चेन्नईने घरच्या मैदानावर विजयाची चव चाकली. तर दोन्ही मैदानावर असूनही चेन्नई सुपर किंगच्या संघाचा पराभव झाला. आयपीएलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने चेन्नई सुपर किंगवर 50 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर बेंगलोरने 196 धावांचं आव्हान चेन्नई समोर उभं केलं होतं. मात्र केवळ 146 धावांमध्ये चेन्नईचा डाव गुंडाळत रॉयल चॅलेंजर बेंगलोरने विजय मिळवलाय. नूर अहमदने 3 विकेट घेत विजयामध्ये मोठा सहभाग दिला. इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉग्नरनं आयपीएलवर खरबरीत टीका केली. 24 चेंडूत 2 धावांची गरज असताना स्ट्रॅटर्जी टाइमआउट फक्त आयपीएलमध्येच घेतला जातो असं तो म्हणालाय. लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर हैदराबादमधील सामन्यात 2 धावांची गरज असताना स्ट्रॅटेजिक टाइमआउट घेण्यात आला. बीसीसीआय सध्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकांच्या शोधात आहे. या पदासाठी अर्ज मागवण्यात आलेत. हे प्रशिक्षक बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये येथे फिरकी गोलंदाजांना प्रशिक्षण देणार आहेत. निवड होणारे प्रशिक्षक भारतीय संघामधील सर्व फिरकी गोलंदाजांना प्रशिक्षण देतील. लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2025 मध्ये पहिला विजय नोंदवलाय. संघाने सनरायझर हैदराबादचा 5 विकेट्सने पराभव केलाय. राजीव गांधी स्टेडियमच्या फलंदाजीच्या खेळपट्टीवर एलएसजी कडून शार्दुल ठाकूरने 4 विकेट्स घेतल्या तर निकोलस पुरनने 26 चेंडूत 70 धावा केल्या. त्याच आयपीएल मधील एका खेळीनंतर हैदराबादचा फलंदाज नितीश कुमार रेड्डीचा हेल्मेट आपटतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. लखनौ विरुद्धच्या सामन्यात 32 धावा करून नितीश ऐन मौक्याच्या वेळी आऊट झाला. त्यानंतर रागाच्या भरात ड्रेसिंग रूममध्ये जाताना नितीशनं जोरात हेल्मेट आपटल्याचं दिसतं. इंग्लंड दौऱ्याआधी बीसीसीआय कडून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा सपोर्ट स्टाफ कमी करण्याचा विचार करण्यात येतोय. या संदर्भात गुवाहाटीतील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि फिल्डिंग कोच टी दिलीप यांना कमी करण्यात येऊ शकते. निकोलस पुरनने लखनौच्या ताफ्यातून खेळताना सलग दुसरे अर्धशतक करत रेकॉर्ड सेट केलाय. सनरायझर हैदराबादच्या संघानं दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना निकोलसने 18 चेंडूत अर्धशतक साजरं केलंय. यंदाच्या आयपीएल हंगामातील ही सर्वात जलद अर्धशतकी खेळी ठरली.